KDMC मध्ये आता महापौर पदासाठीची रस्सीखेच सुरू होती. आता दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, महायुतीमध्ये सामील झाले आहेत. काय महायुतीमध्ये सामील झालेले आहेत, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ही निवडणूक लढवताना विकासाला प्राधान्य दिलं, इतर पक्षांनी फक्त टीका केली, विरोध केला, तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण या अख्ख्या निवडणुकीमध्ये नगर परिषद असून दे का महानगरपालिका असून दे, विकासाच्या राजकारणावरती आम्ही लढलो. आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो विकास झालेला आहे तोच विकास इतर पक्षांना असं वाटतंय की भाजप सेनेबरोबर गेलं की आमच्या मार्फत कल्याण डोंबिवलीमध्ये विकास होईल, म्हणून त्या विकासाच्या गतीमध्ये सहभागी होण्याकरता आज मनसेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. याआधी ते महाविकास आघाडी सोबत होते, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यांनी सांगितलं की आमचाच महापौर बसणार असं दावा देखील केला होता आणि कुठेतरी त्यांना अपयश मिळाल्यानंतर आता तुमची साथ घेतात. नाही बघा, जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे. मुंबई असून दे, ठाणे असून दे, कल्याण डोंबिवली असून दे, सगळीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या पाठीशी ही जनता काय उभी राहिली. तर देवेंद्रजींनी, शिंदे साहेबांनी ठरवलं की फक्त आम्ही विकासावरती बोलू आणि जनतेला, मतदारांना विकासाच्या बाजूने जायला आवडतं. त्याच्यामुळे आज त्यांनी समोरच्याने, विरोधकांनी विकासावरती निवडणूक लढलीच नाही, आम्ही विकासाच्या नावावरती लढलो. आणि विकास खरंच जनतेला, नागरिकांना हवा आहे आणि त्याचा त्यांना प्रत्यय आलेला आहे. म्हणून आज त्यांना जनतेने नाकारलं, म्हणून ते आज विकासाकरता भाजप शिवसेनेच्या बरोबर येण्याकरता तयार झालेले आहेत. सर, सेना भवनला उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक आहे, परंतु काही नगरसेवक जे आहेत ते उद्धव ठाकरे गटाचे नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. काय सांगाल? त्यांनाही लक्षात आलेलं आहे की त्यांचे नेते फक्त तुष्टीकरण, विरोध, टोमणे याच्यावरती गुंतलेले आहेत. भाजप शिवसेना विकास घेऊन, एक विकासाचं विजन घेऊन हे पुढे आलेलं आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांचं भलं हे भाजप शिवसेनेच्या विकासाच्या बरोबर येण्यातच आहे असा त्यांना प्रत्यय आला असेल 100%. म्हणून ते कुठेतरी नॉट रिचेबल झालेले आहेत. कुठेतरी भाजप सोबत न येता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत मनसे. याआधी देखील मनसेकडनं भाजपवर विरोध देखील करत होते. अदानीचं प्रकरण असेल, अशा विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी टीका देखील केलेली आहे. बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकच संघ आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे दोघंही एकच आहेत, वेगळे नाहीच आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेत गेले काय किंवा भाजपमध्ये आले काय, विषय एकच आहे. त्यांना सुद्धा डेव्हलपमेंटच हवी आहे. डेव्हलपमेंट करता आज ते शिंदे साहेबांवर आलेले आहेत आणि भाजप शिवसेना आणि त्यांच्या मार्फत हा विकास प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये होणार आहे.